बातमी नालासोपारातून आहे। तिथे पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचलेले आहे आणि या साचलेल्या पाण्यातून प्रवाशांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाट काढावी लागते। नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या देखील कार्यालयाला साचलेल्या पाण्याचा फटका बसलाय। अगदी सकाळपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलेले आहेत। यात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। सकाळपासूनच वसई विरार शहरामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे आणि आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे, तरी देखील पावसाचा जोर अद्याप कायम आहे आणि शहरातील सकल भाग जे आहे ते मोठ्या प्रमाणात जलभर व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि सध्या मी नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरामध्ये उभा आहे। कसं पाहिलं तर हाच तो नालासोपारा रेल्वे स्थानक जाणारा मुख्य रस्ता आहे। याच रस्त्यावरून मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने जाणारे चाकरमानी शाळकरी विद्यार्थी ये जा करत असतात। मात्र आता सकाळपासूनच पडलेल्या पावसामुळे हा परिसर जो आहे तो जलभर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांचं देखील या कार्यालयाला या पाण्याचा फटका बसलेला आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाण्यामध्ये अडकल्या असल्याच्या पाहायला मिळतात। अनेकांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बंद होत आहेत, धक्का मारून या गाड्या काढाव्या लागत आहेत। सध्या परिस्थिती शहराची जी आहे ती जलभरावाकडे होताना आपल्याला पाहायला मिळते। जर पावसाने ओसंती घेतली तर कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळेल। मनोज तांबे, साम न्यूज, नालासोपारा।